मित्रांनो, भुजबळांना कोर्टात जायचं असेल तर जरूर जा. जर हा जी.आर. हायकोर्टामध्ये चॅलेंज होणार असेल तर 1994च्या जी.आरला सुद्धा चॅलेंज करणार. जरांगे पाटील सावध झालेत. हालचालींचा अंदाज घ्या, मोठी घडामोड घडणार. मनोज जरांगेंच्या विरोधात पहिल्या आंदोलनात भुजबळ शेवटपर्यंत मैदानात राहिले, पण यावेळी जरांगे मैदानात होते आणि भुजबळ मैदान सोडून पळत होते. जोपर्यंत सरकार काय निर्णय घेणार याचा अंदाज नव्हता, जी.आर. काढला, मला विश्वासात घेतलं नाही. तिकडून एकनाथ शिंदे म्हणतात की विश्वासात घेऊनच जी.आर. काढला आणि भुजबळ सरकारला कोर्टात खेचणार, पण त्याआधी हालचाली पहा, मग लक्षात येईल की नाकाबंदी कुठून कुठपर्यंत करण्यात येते. मुद्दा एक, आधी ओबीसी संघटना ऍक्टिव्ह केल्या आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते नाराज झाले. मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. लागोलाग भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचण्यासाठी शक्यता असल्याने ओबीसी संघटना आक्रमक केल्या. दुसरा डाव खेळला गेला. जी.आर. काढताना विश्वासात न घेणं. छगन भुजबळ यांनी सुरुवातीच्या टप्प्यात कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकून ओबीसीवर अन्याय झालाय हे अधोरेखित केलं. मंत्री राहण्यापेक्षा मी सत्तेपेक्षा मला ओबीसी जवळचा ही भावना आधी त्यांनी तयार केली आणि मग जी.आर. काढताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही ही भावना मांडली. त्यावर सरकारला स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे पुढे येऊन जी.आर. संबंधी माहिती भुजबळांना दिली होती. हे स्पष्टीकरण दिलं तिथे भुजबळ बॅकफुटला आले. तिसरा टर्निंग पॉइंट, सरकारला कोर्टात खेचण्याची भाषा. राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅजेटच्या जी.आर. विरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले. ते सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत 2 दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका दाखल करतील. गेल्या 4 दिवसापासून छगन भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरू आहे. न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्राची जुळणी सुरू होती. ही कागदपत्र जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत. येत्या 2 दिवसामध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील अशी माहिती समोर येते. आता कोर्टात जाण्याच्या हालचाली लक्षात घेता जरांगे सावध झाले. तिथून काय सूत्र हल्ली आहेत ते पाहूयात. एक, मराठा आरक्षणाच्या जी.आर. बाबत मनोज जरांगेंची समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात जी.आर. बाबत कॅव्हेट दाखल करण्यात आलाय. 5 पानाचा हा कॅव्हेट आहे. मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जी.आर. रद्द होऊ नये असं या कॅव्हेटमध्ये म्हटलंय. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅजेटला होणारा विरोध लक्षात घेता काळकुटे यांच्या माध्यमातून हे कॅव्हेट दाखल केले गेले. इथून पहिली सूत्र जरांगेंनी हरवली. त्याचबरोबर दुसरा मुद्दा, गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगेंची विखे पाटलांनी घेतलेली भेट. जी.आर. फसवा आहे आणि जरांगेंचे आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने एक कागद हाती दिला. पुढे याची काही होऊ शकणार नाही अशा बातम्या जरांगेंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर पेरल्या गेल्या. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच भूमिका ठाम ठेवली. यात फसवागिरी काहीच नाहीये. मात्र समाधान होत नव्हतं. शेवटी विखे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगेंची भेट घेण्यासाठी गेले. आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिथे पोहोचले आणि सरकार आंदोलन गुंडाळण्यासाठी नाही तर पाठपुरावा करण्यासाठी काम करत आहे यावरती विश्वास पटवून दिला. चौथा मुद्दा, भाजपला दूध बंदी. एकंदरीत जर विचार केला तर ही धमकी नाहीये, तर 2 महिन्यात जर हैदराबाद गॅजेटवर नुसार प्रमाणपत्र मिळाले नाही तर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला दूध बंद करू अशी धमकी मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळू खाणार का असा सवालही त्यांनी केलाय. शिवाय आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार असल्याचा थेट इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. पुढचा मुद्दा, फसवगिरी असेल तर सुधारित जी.आर. देण्याची अट. या निर्णयामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. या जी.आर. मध्ये काही त्रुटी आढळल्यास सरकारला सुधारित जी.आर. काढावा लागेल असं आम्ही आधीच मान्य करून घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मी खेचणार नाही, काही चुकी झाली तर आणखीन लढा द्यायला तयार आहे. शिवाय आंदोलन विखे पाटील यांच्या घरासमोर होईल हे सुद्धा आधी स्पष्ट केलं होतं. हैदराबाद गॅजेटप्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा. मनुष्यबळ द्या किंवा अन्यथा नाही इलाज असतो, वेगळा निर्णय घ्यावा लागेल. नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. सरकारच्या चुकामुळे आम्हाला अडचणी येऊ नये. विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे यासाठी आम्हाला आणखी मोठा आनंद आम्ही व्यक्त करू. काही लोक विथरल्यासारखे झाले आहेत.
असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. हैदराबाद गॅजेंटरप्रमाणे प्रमाणपत्र द्या, अन्यथा येत्या दसरा मेळाव्यात आमची भूमिका आम्ही जाहीर करू, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचा 5वा मुद्दा तो म्हणजे 1994च्या काढलेल्या गेलेल्या GRला कोर्टात चॅलेंज करणार मनोज जरांगे पाटील असं म्हणताय. आता काढलेल्या सरकारचा जो GR आहे त्याला जर कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज करणार असेल तर आम्हीही 1994 शरद पवार मुख्यमंत्री असताना काढलेल्या GRचा चॅलेंज करणार, ज्यामुळे ओबीसीचं 10% आरक्षण 19% वरती नेलं गेलं होतं. वेगळ्या आरक्षणामध्ये बदल झाले होते, वेगवेगळ्या आरक्षणाची टक्केवारी वाढण्यात आली होती, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.